हॅलो मंडळी, आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि बेसिक मुद्दा आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत। तर तो आहे झाडांना आपण पाणी कसं दिलं पाहिजे, किती प्रमाणात दिलं पाहिजे। बऱ्याचदा असं होतं की चुकीचं पाणी दिल्यामुळे किंवा जास्त प्रमाणात पाणी दिल्यामुळे आपण आपली झाडं गमावून बसतो। तर आपण जे प्लांट ऑब्सेस्ड पर्सन असतो, कुंडीतली माती कोरडी दिसली की त्याला पाणी दे, ही आपली नेहमीची सवय असते। तर ती टाळायची आहे। ती झाडासाठी बऱ्याचदा नुकसानकारक ठरू शकते। तर प्रत्येक झाडाची जी पाण्याची रिक्वायरमेंट आहे ती वेगवेगळी असते, त्याच्या प्रजातीनुसार ती बदलते। तर ती जाणून घ्यायची आहे। तर झाडांना योग्य प्रमाणात पाणी देता यावं यासाठी मी 3 कॅटेगरीज केल्या आहेत। तर त्या कॅटेगरी जर आपण समजून घ्याल व्यवस्थित तर आपण प्लांट्सना ओव्हर वॉटरिंग पासून बऱ्यापैकी वाचवू शकतो आणि प्लांट छान जगतील। तर प्लांट कॅटेगरी समजून घेऊया। तर ही सर्वात पहिली कॅटेगरी आहे, ती आहे लो वॉटर रिक्वायरमेंट कॅटेगरी। म्हणजे या प्लांट्सना कमी प्रमाणात पाणी लागतं। 7 दिवसांमधून एकदा जरी पाणी दिलं त्यातही हे प्लांट उत्तम ग्रो करेल। तर ते असतात सक्युलेंट्स प्लांट। तर याच्यात पाणी रिटेन करण्याची क्षमता असते नॅचरली, पानांमध्ये पाणी आहे, याचे रूट्स नाजूक असतात, त्यामुळे पाण्याची गरज त्याची कमी आहे। त्यामुळे तुम्ही सक्युलेंट्स प्लांट्सना, छोट्या प्लांट्सना कमी प्रमाणात पाणी द्यायचं आहे। वेल ड्रेन मातीचं मिश्रण सुद्धा महत्त्वाचं आहे आणि कमी प्रमाणात पाणी द्याल तर हे प्लांट्स उत्तम ग्रो करतात। यांची वॉटर रिक्वायरमेंट जी आहे ती कमी आहे। 7 डेजच्या गॅपनी, 1 आठवड्याच्या गॅपनी तुम्ही याला पाणी देऊ शकता, तीच त्यांची गरज आहे। तर दुसरी प्लांट कॅटेगरी आहे ती आहे मध्यम पाणी लागतं ती झाडं, मीडियम वॉटर रिक्वायरमेंट कॅटेगरी। त्यामध्ये वेगवेगळे इंडोर प्लांट्स आहेत ज्यांना 3 ते 4 दिवसाच्या गॅपनी पाणी लागतं। मातीचा जो ओलावा आहे तो टिकण्यासाठी। काही फुलं झाडं सुद्धा असतात आपल्याकडे, त्याला सुद्धा आपल्याला 3-4 दिवसांनी पाणी देण्याची आवश्यकता असते मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी। तर यात काही फुलझाडं आहेत सिलेक्टिव्ह आणि इंडोर प्लांट्स आपले जे असतात, बाल्कनीमध्ये असतील, गॅलरीमध्ये असतील, घराच्या आतमध्ये असतील, तर तुम्हाला त्यांना पाणी हे द्यावं लागतं। तर ह्यांना मध्यम पाण्याची आवश्यकता आहे। खूप जास्त पाणीही लागत नाही आणि कमी पाणीही लागत नाही। तर आपण प्लांटची गरज समजून घेऊन त्याला पाणी द्याल तर ते उत्तम जगतात। तसेच तिसरी प्लांट कॅटेगरी आहे ती म्हणजे हाय वॉटर रिक्वायरमेंट कॅटेगरी, ज्याला सर्वात जास्त पाण्याची आवश्यकता असते किंवा पाणी जास्त झालं तरी ते प्लांट खराब होत नाही। त्यामध्ये वेगवेगळे कंदवर्गीय प्लांट येतात, कर्दळ आहे, सोनटक्का आहे। तर या प्लांट्सना डेव्हलप होण्यासाठी मुळातच पाण्याची जास्त आवश्यकता असते। तर तुम्ही या प्रकारच्या प्लांट्सना भरपूर पाणी देऊ शकता। तर कंदवर्गीय प्लांट किंवा कर्दळ सारखे जे प्लांट आहे त्यांना खूप जास्त प्रमाणात पाणी लागतं किंवा त्या प्लांटची गरज आहे ती जास्त प्रमाणात पाण्याची। तर इथे तुम्ही ते पाणी जास्त देऊ शकता। अगदी रोज पाणी दिलं तरी प्लांट ते टॉलरेट करतात। प्लांटची कॅटेगरी समजून घेऊन त्याच्या गरजेप्रमाणे पाणी देणं महत्त्वाचं आहे। आपला पाण्याचा अतिरेक, ओव्हर वॉटरिंगच आपली जी प्लांट आहेत ते बऱ्यापैकी खराब होतात, मुळं खराब होतात आणि प्लांट गमावून बसतो। त्यामुळे प्लांट कॅटेगरीजनुसार त्या समजून घेऊन जर आपण पाणी देत असू तर प्लांट छान जगतात। पाणी देण्याची पद्धत म्हणजे प्लांट जे आहे ते छान स्वच्छ धुवून घ्यायचे आठवड्यातून एकदा सगळेच। त्याने माती वगैरे जी असते ती स्वच्छ होते, फोटोसिंथेसिस इम्प्रूव्ह होतं। तुम्ही स्प्रे बॉटल वापरू शकता इंडोर प्लांट्सना। बाकीच्या प्लांट्सना तुम्ही सावकाशपणे ते स्वच्छ करून घ्यायची पानं आणि त्यांना पाणी द्यायचं आहे। याने पेस्ट अटॅक सुद्धा आपण बऱ्यापैकी टाळू शकतो। तसेच वेलवर्गीय प्लांट्सना मॉस्टिक वापरत जा। हे मॉइश्चर छान रिटेन करतो वेलवर्गीय प्लांटचं आणि सतत आपल्याला पाणी झाडांना द्यावं लागत नाही। पाणी जे देतो आपण ते मॉस्टिकलाच द्यायचं आहे। मॉस्टिक पूर्ण मॉइश्चर वेलवर्गीय झाडांना देते। प्लांट मॅनेजेबल छान दिसतो आणि पाणी सुद्धा आपल्याला कमी लागतो अशा प्रकारच्या प्लांट्सना। त्यामुळे मॉस्टिक तुम्ही नक्की वापरत जा, मॉस्टिकलाच पाणी देत जा। अशा प्रकारे योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे पाणी प्लांट्सना तुम्ही द्यायचं आहे। झाडांना जेव्हा आपण पाणी देतोय तेव्हा एक तर ते सकाळी द्यायचं पाणी किंवा संध्याकाळी द्यायचं आहे। दुपारी झाडांना कधीही पाणी द्यायचं नाही। संध्याकाळी किंवा सकाळी पाणी दिल्यामुळे आपलं जे पाणी आपण झाडांना देतोय तर ते व्यवस्थित शोषून घेतात आणि उत्तम काम करतात झाडांच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी। तसेच झाडं वेळोवेळी क्लीन केल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी आहे त्याला उत्तम वाव मिळतो आणि प्लांट छान ग्रोथ करतात। नाही अशी कंडिशन कधी सुद्धा झाडाची करायची नाही। पूर्ण ती जी माती आहे ती सुकली आहे आणि हे नुकसानकारक असतं आपल्या प्लांटसाठी। तर मॉइश्चर जे आहे ते आपण त्याचं ठेवलंच पाहिजे। तर कुंडीत पाणी द्यायचं, पूर्ण कुंडी भरायला पाहिजे।
आणि पूर्ण ते ड्रेन व्हायला पाहिजे त्याच्या ड्रेनेज होलमधून खालून। ही सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे पाणी देण्याची। आठवड्यातून एकदा जेव्हा आपण पाणी देतोय तेव्हा तुम्ही पूर्ण त्या कुंडीला भरून पाणी द्या, पूर्ण ते पाणी खालून झिरपून जायला पाहिजे। तर तुम्ही पाणी कोणत्याही कंटेनरने किंवा स्प्रे बॉटलने देऊ शकता, फक्त स्लो पाणी द्यायचं, देताना जोरात पाणी द्यायचं नाही। वरचा जो लेयर आहे टॉप सॉइल ती स्टेबल राहायला पाहिजे, ती विस्कटू द्यायची नाही। प्लांटला अजून एक पाणी देण्याची योग्य पद्धत म्हणजे टबमध्ये किंवा एखाद्या पॉटमध्ये पाणी घ्यायचं आणि ज्या प्लांटला पाणी द्यायचं आहे तो त्याच्यात ठेवायचा आहे। तर खालतून जे आपले ड्रेनेज होल असतात प्लांटचे तिथून ते पाणी घेतं शोषून, तर रूट्सना पाणी मिळतं छान आणि वरचा जो मेन टॉप सॉइल आहे ते डिस्टर्ब होत नाही। आणि या पद्धतीने सुद्धा तुम्ही प्लांटला पाणी देऊ शकता। इंडोर प्लांटसाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता। तर 10 मिनिटं साधारण पाणी शोषून घेईपर्यंत तुम्ही हा पॉट पाण्यात ठेवायचा। तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या प्लांट्सना पाणी देऊ शकता। खूप इफेक्टिव्ह मेथड आहे, नक्की ट्राय करा। झाडांना जेव्हा आपण पाणी देतोय ना तर सीझन टेम्परेचरचा विचार करून झाडांना पाणी द्यायचं आहे। उन्हाळा वगैरे असेल तर प्लांट शेडी एरियामध्ये ठेवायचे आणि त्यांना त्याचं मॉइश्चर मेंटेन करता येईल इतकं त्याला पाणी द्यायचं आहे। उन्हाळ्याचा ऋतू वगैरे असेल तर किंवा तापमान जास्त असेल तर तुम्ही तुमचे रिपिटेशन जे देतोय आपण पाणी देतोय ते वाढवू शकताय। बेस्ट मेथड आहे टॉप सॉइल आहे ती चेक करणे आणि पाणी देणे झाडांना। मॉइश्चर हे प्रत्येक झाडाला मेंटेन करावंच लागतं त्याच्या हेल्दी ग्रोथसाठी किंवा प्लांट सर्व्हाइव्ह होण्यासाठी। फक्त पाणी जास्त आपण देत नाहीये ना याची आपण काळजी घ्यायची आहे। तर आपलं प्लांट जे असतं ते कोणत्या प्रकारच्या कुंडीमध्ये आहे ते सुद्धा महत्त्वाचं असतं जेव्हा आपण झाडांना पाणी देतोय। जर प्लांट प्लास्टिकच्या कुंडीमध्ये असेल तर आपल्याला त्याला पाणी जे आहे ते सतत एक 3-4 दिवसाच्या गॅपनी द्यावंच लागतं। पण जर ते मातीच्या एखाद्या कंटेनरमध्ये असेल, कुंडीमध्ये असेल तर पाणी त्याला तुम्हाला सतत द्यावं लागत नाही, कारण मातीचा जो पॉट असतो तो उत्तम असतो प्लांटसाठी। कारण आपण जे जास्तीचं पाणी देतो झाडाला ते एक्स्ट्रा वॉटर जर झालं त्या प्लांटला तर ते शोषून घेतं आणि झाडाचं नुकसान होऊ देत नाही। त्यामुळे मातीचा पॉट कोणत्याही प्लांटसाठी बेटर आहे। शक्य झालं तर तुम्ही नक्की तुमचे मातीचे पॉट वापरत जा। तसंच प्लास्टिकच्या पॉटमध्ये ही क्वालिटी तुम्हाला नाही सापडणार। जर ओव्हर वॉटरिंग झालं प्लांटला तर प्लांटला ते नुकसानकारक ठरतं। प्लास्टिकचा पॉट ती शोषून घेत नाही। प्लास्टिकच्या पॉटमध्ये जर प्लांट असेल तर त्याचं ड्रेनेज सिस्टीम उत्तम तुम्हाला ठेवलंच पाहिजे, तेव्हाच तो प्लांट उत्तम ग्रो होईल। त्यामुळे प्लांट कोणत्या पॉटमध्ये आहे आणि आपण त्याला किती प्रमाणात पाणी देतोय हे झाडाची हेल्थ डिपेंड करते या गोष्टींवरती। त्यामुळे पॉट सुद्धा महत्त्वाचा आहे, त्यानुसार तुम्ही त्यांना पाणी दिलं पाहिजे। प्लांट सर्व्हाइव्ह होण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी देणं महत्त्वाचं आहे। तर या काही बेसिक गोष्टी मी डिस्कस केल्या आहेत, त्या तुम्हाला तुमचे प्लांट वाचवण्यात खूप फायदेशीर ठरतील। पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन। हॅपी गार्डनिंग।